नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. बदलापूर घटनेला सरकार जबाबदार आहे असा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी केलाय. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे वेगळे कटआउट, फडणवीसांचे वेगळे कटआउट आणि अजित पवारांचे वेगळे कटआउट लागले गेले. हे तीन तिघाडा आणि काम बिघाडा सरकार आहे. बालाजी कल्याणकर 50 खोके एकदम ओके असा टोला त्यांनी लगावलाय. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा मी कधीच विरोध केला नाही. हे पैसे कोणाच्या बापाचे नाहीत, सरकारच्या तिजोरीतील आहे. लाडकी बहीण वगैरे काही नाही, फक्त लाडकी खुर्ची आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. महायुतीत आलबेल वाटायले का काही? काय कदम आणि चव्हाण दोघे भांडत आहेत कोकणातले. अजिबात आलबेल नाहीये. चव्हाण आणि वाघ कशाला? अहो, हे मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुख्यमंत्र्यांचे वेगळे कटआउट, देवेंद्र फडणवीसांचा वेगळे कटआउट, अजितदादांचे वेगळे कटआउट, हे असं तीन तिघाडांनी काम बिघाडा. बालाजी कल्याणकर विरोधात काय स्ट्रॅटेजी असेल? तिथं आपला उमेदवार असणार आहे. बालाजी कल्याणकर आपल्याला सोडून बालाजी कल्याणकर पडलेलेच आहेत साहेब. काल परवाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 41,500 मतांचं मताधिक्य आहे. त्यामुळे बालाजींनी फक्त 50 खोके एकदम ओके. आपणच तिथं जागा मागणार का? माहिती लढणार, मागणार काय? ती जागाच आमची आहे, आम्ही लढणार, मागणार काय? सत्ता तुमची असूनही विरोधकांनी लाडकी बहीण योजनेचं सर्व डाऊन केलं असा आरोप करण्यापेक्षा त्याची चौकशी करा असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना. मला माहित नाही सुप्रियाताई काय बोलल्या त्या, परंतु लाडकी बहीण योजनेचं मी स्पष्टपणे सांगतो, आम्ही कुणीही विरोध केलेला नाही, कुणीही विरोध करण्याचं कारण नाही. मी माझ्या मतदारसंघामध्ये आणि माझ्या जिल्ह्यामध्ये सर्वांना सांगितलंय की जाऊन लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म स्वतः भरून घ्या. कारण हे पैसे कोणाच्या बापाच्या घरचे नाहीत, तर हे पैसे राज्याच्या तिजोरीतले आहेत आणि राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा हा सर्वसामान्य माणसाचा जातो. अगदी घरामध्ये येणारं पीठ असेल, मीठ असेल, अगदी मुलाला लागणारं दूध असेल, याच्यावर आम्ही GST भरतो. मरणाऱ्या माणसाला कफन घालतात, त्याच्यावर सुद्धा GST लागतो कफनाला. पूर्वी काय होतं? पूर्वी फक्त जे इन्कम टॅक्स भरणारे होते त्यांच्याकडून टॅक्स घेतला जायचा. आता सर्वसामान्य माणसाकडून टॅक्स घेतला जातो, त्यातून हा पैसा आलेला आहे. त्यामुळं लाडक्या बहिणी हे फक्त कधी कधी फक्त बोलण्याकरता हा विषय असतो. लाडका बिडका काय नाही, हे सगळं लाडकी खुर्ची याच्याकरता हे सगळं चाललंय. पण या बहिणी या लबाड भावांना ओळखू नये. शेवटचा प्रश्न जाणार आहे. आमदार बदलापूर प्रकरणाची चौकशी होईल आणि चौकशी अंती जे दोषी आढळतील त्यातील कोणालाही सोडण्यात येणार नाही असं आश्वासन मंत्री दीपक केसरकर यांनी दिलंय. याच्याबद्दल तिथला कॉन्ट्रॅक्टर, शाळा सगळ्यांवर कारवाई केली. सर, आपण सांगितलं की 12 तारखेला हे सर्व घडलं होतं, 13 तारखेला निदर्शनास आलं, 16 तारखेला हे प्रकरण उघडकीस आलं, गुन्हा दाखल झाला. पण या प्रकरणामध्ये 16 तारखेनंतर पत्रकारांनी ज्यावेळेस बातम्या करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस पत्रकारांना ट्रस्टींकडून धमकवण्यात आलं किंवा धमकी देण्यात आली आणि आपण बोला की ट्रस्टीवरती मी कारवाई करणार आहात. तर ज्या पत्रकारांना धमकी दिली त्या माणसाचं नाव तुम्हाला लवकरच कळेल, तर त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का ट्रस्टीमधून? हे बघा, कोणाला धमकी दिली तर त्या धमकी दिलेल्या माणसाने पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. मी काय करू शकतो? मी त्या शाळेवर प्रशासक नेमू शकतो, शासनाचा अधिकारी प्रशासक म्हणून नेमू शकतो. जर त्यांचा दोष आढळला तर एन्क्वायरी व्हायची आहे. एन्क्वायरीमध्ये सगळं सिद्ध होईल आणि सिद्ध झाला तर कोणालाही सोडण्यात येणार नाही. मी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की माझं शिक्षण मंत्रीपद गेलं तरी चालेल, केवढाही मोठा इन्फ्लुएन्शियल व्यक्ती असेल तरी माझ्या दृष्टीने माझी मुलं मोठी आहेत, मी त्यांच्यावर कारवाई करणार. आंदोलन सुरू होऊन 12 तास झालेलं आहे. 12 तासानंतर सर तुम्ही इथं आलेले आहेत. एक तुम्ही नेहमी असे प्रश्न विचारता म्हणून तुमच्याबद्दल गैरसमज होतो, हे आधी जाणून घ्या. सकाळी 8ला माझ्याकडे रिपोर्टिंग झालं आणि महाराष्ट्रातले सगळे अधिकारी मुंबईला माझ्या कार्यालयामध्ये बसलेले आहेत. येऊन बघा, महाराष्ट्रामध्ये कारवाई सुरू झाली आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की पत्रकारिता ही नेहमी जबाबदारीची पाहिजे. मी जे काही प्रेसला दिलेलं आहे तुम्ही ते, याचा अर्थ असा होतो की तुम्ही ते ऐकलेलं नाही आहे. अख्खे 4 IAS ऑफिसर तिथे बसलेले होते. महाराष्ट्रामध्ये काय काय करायचं मुलांच्या सुरक्षेसाठी आज सगळे जिहार निघालेले आहेत. मी बेजबाबदार मंत्री नाही, लक्षात ठेवा.